अरे काय अनिल काऊन लढायला? काय अनिल काऊन लढायला? काय सांगतो बाळदा, हा. मग रिचार्ज संपलं तर रिचार्जचे भाव लय वाढले हो तर म्या बापान मग 240 रुपये दिले रिचार्जला. हो आता मला 60 रुपये कमी पडाले तर म्या काय केलं, हो ते घरचे गहू दळण न्यायला जाऊ लागलो मी. हो. तर त्याच्यातलं 5 किलो विकलं, 60 रुपये आले ते. बर. म्या बापाला माहीत झालं, म्या बापान 60 रुपये घेतले आणि मारलं पण लय मला. हा असे काम कर जाऊ नको डबल. काय रिचार्जचे भाव वाढले, लय परेशानी व्हायली आता. हा, मी चाललो ऑफिसला. हा संध्याकाळी मी तुला काहीतरी पैसे देईल मी. काहीतरी का हो 10-20 रुपये जरी दिले ना तर लय हो. बर बर ठीक आहे. हो. मी आता सध्या मला चाललो. काय काम लागते का ऑफिसात? काम लागतंय ना. लागतंय का? हो कामावर ठेवतो. पहा काम असं ते शेळ्या वळायचा लय कटाळा आला मला. बाप पण आले मारत राहते. बर बर ठीक आहे. आता सध्या मी चाललो, संध्याकाळी येतो मग तुला कामावर ठेवतो मी. हा? बर बर बर. हो हो जाऊ मग. हो 10-20 रुपये दिले तेवढेच बस झाले मला, तेवढेच कामी येत. रिचार्ज तर मारायचं, बापानं मारू मारू घेतले 60 रुपये. आता 60 रुपयाचं जुगाड लावा कसं? ओ मामा, हा हे काटू घेऊन काय करायले तुम्ही? कोंबड्या राखायलो. हे मुंगस मांजरी हे बोके हे येतात कोंबड्याला घेऊन जातात म्हणून सांभाळायलो. या मामा तुम्ही एवढे मोठे हा, तुम्हाला 4-5 कोंबड्या सांभाळा पुरतात का? तुम्हाला दुसरा काही कामधंदा नाही का? अरे कामधंदा तर खूप आहे बाळा. हा आता कसं माणूस नाही सांभाळायला. तू सांभाळतो का? मी का? हा तुला एक अंडा देतो, सांभाळतो? कोंबडीचं ना? हो दिवसभर सांभाळ, एक अंडा देतो हा, संध्याकाळी. हो 15 रुपयाला का 20 रुपयाला लिखते अंडा? 20 रुपयाला भावा. हो हो सांभाळतो. हा, सांभाळ. हो 20 रुपये देतो हा संध्याकाळी. अंडा द्याले ना तुम्ही? हो, अंडा. हो हो. मामा छत्री का? छत्री पाणी यायला छत्री. घे बापू छत्री. मामा हा ते काय झालं, ते सकाळी म्या घरचे गहू विकले होते. हा. तर म्या बापान मला लय मारलं, भाकरच नाही दिली होती. जराशी अर्धीकशी भाकर असत, भाकर द्या ना. अबे काय ते कोंबडीचं अंडे बी देऊन भाकरी देऊ का तुला? पहा तुमच्या विचार नाही तर मी तर सांभाळायलो. पहा तुम्हाला काय दयामय आली तर बापान लय मारलो. दयामाया काय नाही, नुसतं एक अंडा संध्याकाळी घेऊन जाय. बरं जाऊ दे, तेव्हा जायला यायली अर्धीकशी भाकर आणतो. ते कोंबड्या बरोबर सांभाळ, एक नेली नाही पाहिजे. नाही 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 जाऊ दे, तू जरा गरीब घरचा दिसायला. पोरग पहाट बसून गेलं, कुठं गेलं काय माहिती. शेळ्या सोडायच्या. झाली भाकरीची सोय झाली. जाऊ द्या, शेळ्या सोडायला जायचं पुन्हा मला 10 वाजले. हॅलो, अरे कुठं गेलं रे? अहो यालो शेळ्या सोडा आलो मी 10 मिनिटात आलो. काय यायला ये लवकर, ते शेळ्या सोडायच्यात. हो हो चाल पटकन. पावणे 11 वाजले, बिजू आलं नाही ना बाबा. ते आपल्याला सोन्याला तर त्याच्या भरोशावर बसलं ना, उपाशी मरतील शेळ्या. पूर्ण दिवस गेला कोंबड्या सांभाळायला. ओ मामा द्या ना, मला घरी जायचं. आज तर मी शेळ्याकडे पण नाही गेलो. बाप मला लय मारते आज परत. झालं का तुमचं? हो ना, झाली संध्याकाळ झाली ना. घरी नाही गेलो, बापाचे लय फोन आले. काय करता, बापान शेळ्या नेला आज तर मला घरी रट्टेच आहेत. बरं थांबा, एक अंडा आणतो तुमचा. हो हो हे घ्या पाहुणेराव. बरं एक काम होतं, उद्या रिकामे ह्या का तुम्ही? आता उद्या घरचा मेळ पाहतो काय होते अगोदर. बरं उद्या रिकामे असाल तर या. हा डबल एक अंडा देतो संध्याकाळी. बर ठीक आहे हा. हो येतो. हो या. हो हे अंड भेटतील आता 20 रुपये आले. आता 40 रुपयाचं परत नियोजन करते. कोण कोणाचा आला? हॅलो, दिवस गेला सगळं कोंबड्या सांभाळायचं, मग अंडा फुटलं. आणल्या हे अनिल, पोरग आलं का नाही संध्याकाळचं? संध्याकाळ झाली, दिवसभर शेळ्याकडे नाही आलं. आणले हो. बापा जर माहीत झालं ना अंड्यासाठी दिवसभर तिकडे राहिलो, बाप लय माराय.
खुड का आवाज का मांजर आली का हुड 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 अरे मी म्हणाल कुठे गेलता तू बाहेर बाहेर चल. बाहेर कुठे गेलता तू आज कुठे गेलता तू काय म्हणलं आम्ही 5 मिनिटात आलो बाप्पा. हा मी दिवसभर तू 11 पावणे 11 वाजता वाट पाहिली ते शेळ्या आडू लागले त्याला चारून आणले तू आता घरात येऊन लपून बसला तू कुठे गेलता. ते मित्रासोबत बाहेर गेलतो मित्र म्हणे चाल म्हणे फिरायला जाऊ तिकडे गेलतो मी. उद्यापासून शेळ्या आवडतो मी बरोबर उद्यापासून रोज मला तसंच म्हणालास इथं बुड्डी जवळ बसला का भाकर तू भाकर नाही काय नाही त्यासोबत जातो का नाही डबल नाही जात. तू आता एकदाच आहे ना आता जर तू गेला नाही शेळ्याकड तर पाय तू हा नाही उद्यापासून शेळ्या आवडतो मी.